भामरागड तालुक्याची परिस्थिती आता पूर्वपदावर येत असतानाच आपण बघू शकतो या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे मोठे वांदे सुरू झाले आहे। तुटवडा देखील बसू लागला आहे। मागील 3-4 दिवसापासून नेटवर्क आणि विजेची समस्या होती। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता पेट्रोलसाठी नागरिकांनी या ठिकाणी खूप मोठी गर्दी केली आहे। एकूणच 3 ते 4 दिवसापासून तालुक्यात वीज आणि इंटरनेट सुविधा बंद असल्याने अनेक अडचणींना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे। कशा प्रकारे या ठिकाणी परिस्थिती होती, आपल्यासोबत काही इथले ग्राहक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। नेमका पेट्रोल पंपवर ही गर्दी कशासाठी झाली आहे? नमस्कार। ही पेट्रोल पंप जे आहे ही भामरागडच्या तालुक्याच्या मध्यभागी आहे। साधारणतः बघितलं तर भामरागड तालुक्यातल्या म्हणजे 128 गावामधला ही एकच पेट्रोल पंप, एकमेव पेट्रोल पंप। आणि पावसाळ्यात जेमतेम ही पेट्रोल पंप काही दिवस बंदच असते। आता मागच्या 4 दिवसापासून बंद आहे। ही पहिल्यांदा आपण बघतोय की एवढी मोठी गर्दी आहे, अफाट गर्दी आहे। पेट्रोल येऊन आहे आणि बरेच अडचणी आहेत। वीज नाही, कनेक्शन तुटलेले आहे, पुरामुळे सगळ्यांचं शेत बुडलेले आहेत। लोक आता नुकताच पाऊस आला आणि अवकाळी पावसामध्ये मग लोक शेतीच्या कामाला जोमाने लागलेले। अशा वेळीमध्ये पेट्रोलची डिझेलची टंचाई आणि तालुक्यातलं सगळं प्रशासन आपण मदत करतात आहे। आज तहसील ऑफिसचे सगळे कर्मचारी इथं येऊन सगळं कामं बघत आहेत। पण काय करायचं की अशा परिस्थितीमध्ये पण इथं डिझेल पेट्रोल वेळेवर मिळत नाही, बरेच अडचणी असतात। अशा प्रकारची अडचणी आमची आहेच। म्हणजे एकंदरीत आपण बघतो की तालुक्यामध्ये इंद्रावती, पामुल, गौतम आणि पर्लकोट असं 3 नद्यांचा त्रिवेणी संगम आहे। त्यामुळे 3 नद्यांना एकाच वेळी पाणी आला की मग ते दाबणी मग पूर भरतो आणि पूर भरलं की मग जेमतेम पेट्रोल पंपच्या जवळपास पूर आलेला होता आणि त्यामुळेच पेट्रोल पंपच्या काही टँकमध्ये पाणी पण गेलेलं आहे। त्यामुळे डिझेल आता जे मिळत आहे, आज देत आहेत, त्या डिझेलमध्ये पाणी अर्धा आणि डिझेल अर्धा अशा प्रकारची परिस्थिती आहे। तर ह्या सगळ्यांना तोंड द्यावा लागतो। असा जर एखाद्या वेळेला एखाद्या गाडीमध्ये चुकून जरी टाकला आपण डिझेल तर गाडीची इंजिन खराब व्हायची असा परिस्थिती आहे। तर ही अशी बिकट परिस्थितीमध्ये भामरागडवासियांना सगळ्यांना ही मोठी समस्या आहे। अशी समस्यातून कधीतरी हाल निघेल का हा सगळ्यांच्या आमच्या मनात आहे। एकूणच आपण बघू शकता पुराचा फटका आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना देखील बसल्याचे दिसून येत आहे। मागील 3 ते 4 दिवसापासून पेट्रोल पंप बंद होता, पूर परिस्थिती होती, पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा या ठिकाणी जाणवू लागला। आता तहसीलदार स्वतः या ठिकाणी चमू घेऊन उपस्थित झाले आहे आणि पेट्रोल डिझेल सर्व शेतकऱ्यांना मिळणार अशी सुविधा त्यांच्याकडून केली जात आहे। महेश गुंडेटीवार, LS मराठी, भामरागड, गडचिरोली।